हॅलो मित्रांनो, मी प्राध्यापक मच्छिंद्र सकटे पुन्हा एकदा एक वेगळा विषय घेऊन मी आपल्याकडे येतोय आणि मला खात्री आहे की माझी ही आजच्या एकूण जी मी विश्लेषण करणार आहे, जी चर्चा करणार आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नवीन वाटेल आणि कदाचित आवडेल सुद्धा. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की आवडला तर मात्र प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईकही करा, कमेंट द्या. तुमच्या बरोबर असू द्यात, चुकीच्या असू द्यात, कशा असतील ते तुम्ही मांडलं पाहिजे, बोललं पाहिजे असं मला वाटतं आणि तुम्ही ते कराल अशा पद्धतीची मी अपेक्षा करतो. मित्रांनो, मी पाठीमागचा जो व्हिडिओ बनवला होता की केवळ एका लोकसभेच्या जागेसाठी किंवा एक लोकसभेसाठी किंवा एका खासदारकीसाठी असा मी व्हिडिओ बनवला होता. मला त्यातून हे सांगायचं होतं की हे जे राजकीय पक्ष आहेत किंवा हे जे राजकीय पक्षाचे दिग्गज आणि अतिदिग्गज नेते आहेत, हे आणि ह्यांच्या दृष्टीनं एक जागा लोकसभेची असेल किंवा राज्यसभेची असेल किंवा विधानसभेची असेल किंवा विधान परिषदेची किंवा जिल्हा परिषद, नगराध्यक्ष वगैरे वगैरे किती महत्वाचं असतं हे आपण सगळे बघितलं परवाच्या या निवडणुकीमध्ये. कालची जी राज्यसभेची निवडणूक झाली त्यामध्ये 6 जागा होत्या आणि 6वी जागा कोण जिंकणार याच्याबद्दलची उत्सुकता फक्त महाराष्ट्रातच होती असं नाही तर देशभर होती. आणि या 6व्या जागेच्या निवडणुकीमध्ये रिस्क घेऊन ज्यांनी या निवडणुकीत सहभाग घेतला त्या देवेंद्र फडणवीसनी सांगतो म्हणून सांगून उद्धव ठाकरे आणि आघाडी सरकारला धोबीपछाड दिलेला आहे. हे आपण मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 6वी जागा जिंकली आणि शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा काँग्रेसचे दिग्गज असतील, या सगळ्यांनाच आत्मचिंतन करायला लावलं आणि एक वेगळा माहोल संपूर्ण महाराष्ट्रात आणि राजकीय क्षेत्रामध्ये निर्माण झाला. फडणवीस साहेबांचं कौतुक अनेकांनी केलेलं आहे. मीही या संधीचा फायदा घेऊन देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करतो की त्यांनी चॅलेंज देऊन ही जागा निवडून आणली. मुन्ना महाडिक या कोल्हापूरच्या, खरं तर मुन्ना महाडिक आमचे विद्यार्थी आहेत, रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत. त्यांचा मोठा भाव हा थेट माझा विद्यार्थी आहे आणि मुन्ना महाडिक सुद्धा आमचा विद्यार्थीच आहे. तर त्यांना विजय केलं. मी फडणवीस साहेबांचे मनापासून अभिनंदन करतो आणि मला त्यानंतर ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्याच्यावरती मला खास बोलायचं आहे आणि त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं मुन्ना महाडिक यांचा विजय मिळवून आणला, खेचून आणला आणि आपली एक वेगळी प्रतिमा त्यांनी महाराष्ट्रामध्ये निर्माण केली, त्या अनुषंगाने ज्या प्रतिक्रिया आल्या त्यामध्ये खुद्द शरद पवार साहेबांची जी प्रतिक्रिया आहे ती फार महत्वाची आहे. आणि ती प्रतिक्रिया काय होती? शरद पवार साहेब असं म्हणाले की मला स्वतःला धक्का बसेल असा निकाल नाही. मतांची संख्या बघितली तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना जो कोटा वाटून दिला होता त्या कोट्यामध्ये फरक पडलेला नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे. पण त्याच्यानंतर जे ते बोललेले आहेत ते फार महत्वाचं आहे आणि त्याच प्रतिक्रियेवर, पवार साहेबांच्या त्या प्रतिक्रियेवरती महाराष्ट्रभर प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत आणि ते वाक्य आहे ते मी आपल्याला सांगतोय. ते असं म्हणले पुढं, 6व्या जागेसाठी सेनेनं धाडस केलं. आता धाडस कोणी केलं आपल्याला माहित आहे, जागा तर यांच्या जास्त होत्या, पण ते म्हणतात 6व्या जागेसाठी सेनेने धाडस केलं. भाजपनं अपक्षांना आपल्या बाजूला घेण्यासाठी यशस्वी कारवाई केली आणि त्यात त्यांना यश आलं. आणि ते परत म्हणतायत की या निवडणुकीमध्ये चमत्कार झाला हे मला मान्य आहे. आणि पुढे म्हणतायत फडणवीस यांची माणसं आपलीशी करणं, विविध मार्गांनी आपलीशी माणसं करणं, त्यामध्ये फडणवीस यांना यश आलेलं आहे आणि त्यांनी कौतुक केलेलं आहे त्यांचा आणि चमत्कार केला आहे फडणवीसांनी, हे त्यांनी मान्य केलेलं आहे. आता शरद पवारांनी फडणवीसांचं कौतुक केलं अशा पद्धतीची मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये आणि एकूणच चॅनेल्सवरती वेगवेगळ्या चर्चा सुरू झाली आणि या चर्चेमध्ये, या शरद पवार साहेबांच्या कौतुकामध्ये मेख नेमकी काय आहे किंवा टोमणा नेमका काय आहे किंवा खोच काय आहे याचीही चर्चा संपूर्ण ठिकाणी झालेली. मित्रांनो, शरद पवार साहेब तसे सहजासहजी कौतुक कोणाचं करत नाहीत. उलट जर सापडला तर करेक्ट कार्यक्रम जे म्हणतो त्या करेक्ट कार्य करण्याचा जो प्रोग्राम आहे
तो खरं तर ते ग्रंथ पवार साहेबांनीच लिहिलेला आहे करेक्ट कार्यक्रमाचा. आणि त्या करेक्ट कार्यक्रमातूनच मग जयंत पाटलांसारखे सगळेच लोक आता छोटे छोटे मोठे मोठे काहीतरी कार्यक्रम करत असतात. पण हे करेक्ट कार्यक्रम सुद्धा आता एवढे लोकांच्या अभ्यासात झालेले आहेत, त्यांचा अभ्यास एवढा झालेला आहे की आता कुणीच कोणाला सोडत नाही. प्रत्येकजण एकमेकाचा करेक्ट कार्यक्रम करायच्या प्रयत्नात असतो आणि करत असतो. शरद पवार साहेबांनी फडणवीसांचं साहेबांचं कौतुक केलं आणि कौतुक केल्यानंतर त्या कौतुकातली मेख नेमकी काय आहे, खोच नेमकी काय आहे, याच्याबद्दल ही अनेक चर्चा झाली. गुलाबराव पाटलांनी निखळ प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. गुलाबराव पाटील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत शिवसेनेचे आणि तेही कुठल्याही गोष्टीवरती कॉमेंट करत असतात. पण त्यांनी यावेळेला कमेंट जी केलेली आहे ती असं म्हटलेली आहे की आम्ही हारलोय हे मान्य आहे आणि फडणवीसांची खेळ यशस्वी झालेली आहे. देवेंद्रजींनी जी चाल खेळलेली आहे ती चाल यशस्वी झालेली आहे आणि त्यांचं कौतुक झालं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका शक्यतो कोणाबद्दल चांगलं न बोलणाऱ्या गुलाबराव पाटलांनी घेतलेली आहे. नारायण राणेंनीही अशीच एक राजकीय कमेंट व्यक्त केलेली आहे. नारायण राणे काय म्हणले की पवार साहेबांनी कौतुक केलेलं आहे आणि शरद पवार साहेब हे चांगल्याला चांगलं म्हणतात आणि चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म आहे, तो शरद पवार साहेबांनी पाळलेला आहे आणि शिवसैनिक हो जरा पवार साहेबांच्या पासून बोध घ्या, अशा पद्धतीची प्रतिक्रिया नारायण राणेंनी व्यक्त केलेली आहे. ते सुद्धा सेनेला डिवचण्याची संधी सोडत नाहीत, या निमित्तानं त्यांनी ते काम केलेलं आहे. नाना पटोले जे आहेत त्यांनीही त्यांची मिश्किल टिप्पणी आणि प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. ते काय म्हणतायत, विजय होतो आणि जेव्हा विजय होतो त्यावेळेला कौतुक झालं पाहिजे, आम्ही सुद्धा कौतुक करतो कुणाचं, देवेंद्र फडणवीसांचं. पण कोल्हापूरला जी पोटनिवडणूक झाली त्यावेळेला मात्र त्यांनी आमचं कौतुक केलं नाही, याची आठवण करून द्यायला नाना पटोले काही विसरले नाही. म्हणजे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या चर्चा आहेत. चंद्रकांत पाटील यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. विशेषतः शरद पवारांच्या कमेंटवरती या सगळ्या कमेंट आलेल्या आहेत. चंद्रकांत दादा काय म्हणतायत, चांगल्या गोष्टीचं पवार साहेब कौतुक करत असतात आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीसांचं त्यांनी कौतुक केलेलं आहे, अशा पद्धतीची कमेंट चंद्रकांत दादांनी केलेली आहे. आता ह्या सगळ्या कमेंट ज्या आहेत ह्यामध्ये सुद्धा राजकारण आहे, नाही असं नाही, परंतु या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण फडणवीस हे इतके मुरब्बी आहेत आता सध्या, त्यांच्या वयाच्या मानानं ते जास्त मुरब्बी बनलेले आहेत, हे अलीकडच्या काही गोष्टीवरून सातत्यानं दिसतंय. आणि शरद पवारांच्या कौतुकामधली मेख, शरद पवारांच्या कौतुकामधली खोच किंवा नेमका टोमणं काय आहे ते बरोबर देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं आणि त्यांनीही त्याच्यावरची प्रतिक्रिया दिलेली आहे. परंतु मी त्याच्या आधी काही गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो की शरद पवार साहेब हे सहजासहजी कुणाचं कौतुक करत नाहीत. अगदी त्यांनी सुप्रियाताईंचं सुद्धा कौतुक केलेलं मी पाहिलेलं नाही, मी ऐकलेलं नाही, मी वाचलेलं नाही. कदाचित जर केलं असेल तर माझ्या वाचनात किंवा माझ्या समोर आलेलं नाही, पण ते शक्यतो कौतुक करत नाहीत कोणाचं. त्यांनी कौतुक जर करायचंच असेल तर त्यांनी आर पाटलांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं कौतुक ते करतात, धनंजय मुंडेचं कौतुक करतात. म्हणजे त्यांची जी घरातली किंवा जवळची किंवा विश्वासातले लोक आहेत त्यांचं ते कौतुक करतात. त्याच्याशिवाय त्यांनी कोणाचं कौतुक केलंय असं फारसं दिसत नाही. त्यांची काही स्टेटमेंट जरी बघितली तरी सुद्धा त्यांच्या बोलण्यातल्या खोचा काय असतात, मेख काय असते, टोमणा काय असतो आणि बाण कुठं मारायचा आणि कसा मारायचा हे शरद पवार साहेबांच्याकडून शिकायला काहीच हरकत नाही. आपल्याला आठवत असेल की 2012 मध्ये राजू शेट्टीच्या संदर्भात त्यांनी एक विधान केलं होतं की राजू शेट्टींनी ज्या वेळेला उसाच्या प्रश्नावरती इंदापूरला आंदोलन केलं होतं किंवा पुणे जिल्ह्यात आंदोलन केलं होतं त्यावेळेला शरद पवारांनी एका सभेमध्ये सांगितलं होतं की राजू शेट्टी ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्यामध्ये शिरोळला साखर कारखाना आहे, हुपरीमध्ये साखर कारखाना आहे, पण ते कारखाने त्यांच्या जातीच्या लोकांचे आहेत, त्यांच्या जातीच्या माणसांच्या ताब्यात आहेत. त्यामुळं त्या कारखान्यावर आंदोलन न करता इतर जातीचे कारखाने जिथं आहेत तिथल्या जातीच्या कारखान्यावरती ते आंदोलन करतायत आणि कारखाने बंद पाडतायत. अशा पद्धतीनं सरळ सरळ जातीवादी भूमिका शरद पवार साहेबांनी घेतली होती आणि याच्यातला टोमणा काय आहे तेही महाराष्ट्राला कळालं होतं. आणि शरद पवारांनी कळत न कळत राजू शेट्टीची जात दाखवली होती. अर्थात त्यानिमित्तानं पवार साहेबांनीही आपली जात काय आहे राजकारणातली
तेही त्यांनी दाखवून दिलेलं आहे. असो, तर ही टोमणे अशा पद्धतीची शेरेबाजी होतच असते. आणि पवार साहेब तर याच्यामध्ये PhD म्हणजे डिलीट वगैरे सगळ्या डिग्र्या घेतलेली अशी एक महान व्यक्ती आहे राजकारणातली. आपल्याला आठवत असेल त्यांचा आणखी एक टोमणा की जो अतिशय गाजला होता, आणि तो म्हणजे 2016 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विशेषतः देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकारानं, चंद्रकांत दादांच्या पुढाकारानं कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदार छत्रपती संभाजीराजे यांना राष्ट्रपतीच्या कोट्यातून ज्या वेळेला खासदार बनवलं होतं संभाजीराजेंना, त्यावेळेला शरद पवारांनी अशीच एक मिश्किल टिप्पणी केलेली होती. आणि काय होती ती, की ते म्हणले होते की पूर्वी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करायची आणि पेशवे फडणवीसांची नेमणूक करायचे. आता फडणवीस छत्रपतींची नेमणूक करू लागलेले आहेत. समजणे वालों को इशारा काफी आहे. पवार साहेबांना काय म्हणायचं होतं, तो टोमणा काय, खोच काय, मेख काय, महाराष्ट्राला आता समजायला लागलं पवार साहेबांचं बोलणं कसं असतं आणि ते नेमकं कुठं जातं, कुठं घुसतं, कुठं भिडतं, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. लोकही आता अभ्यास करायला लागलेले आहेत आणि लोकांना समजून घ्यायला लागलेले आहेत. नाना पटोलेंच्या संदर्भात सुद्धा अगदी म्हणजे 2021च्या दरम्यान असेल की त्यावेळेलाही त्यांनी एक त्यांच्याबद्दल एक स्टेटमेंट केलं होतं. नाना पटोले म्हणले होते की आघाडीमध्ये, आता परवाची गोष्ट आहे, आघाडीमध्ये सुद्धा एकमेकाच्या पाठीत खंजीर खोपसण्याचं राजकारण होत आहे आणि हे काय बरोबर नाही आणि आपण सोनिया गांधीकडे तक्रार करणार, अशा पद्धतीने एक स्टेटमेंट त्यांनी केलं होतं. पवार साहेबांना त्याच्याबद्दल विचारलं पत्रकारांनी, तर पवार साहेब म्हणले होते लहान माणसावरती मी बोलत नाही. म्हणजे ज्या काँग्रेस पक्षामध्ये शरद पवारांची आयात गेली त्या काँग्रेस पक्षाच्या एका प्रदेशाध्यक्षाला शरद पवार म्हणतात मी लहान माणसावर बोलत नाही आहे. आता शरद पवार मोठ्या माणसावर म्हणजे नेमकं कुणावर बोलतात, हा ही एक संशोधनाचा विषय आहे. पण शरद पवारांची ही स्टाईल आहे, शरद पवारांचं हे राजकारण आहे आणि ते करत असतात. पण आणखी त्यांची कमेंट खूप गाजली होती आणि ते म्हणजे मागच्या 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीला राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सन्माननीय मला वाटते सुजय विखे पाटील, डॉक्टर सुजय विखे पाटील हे नगरच्या दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उभे राहणार होते. परंतु ती जागा राष्ट्रवादीला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका राष्ट्रवादीकडून पुढे आल्यानंतर सुजय विखे पाटील म्हणले की मी राष्ट्रवादीत यायला तयार आहे, पण मला राष्ट्रवादीत घेऊन मला तिकडे जागा देण्यात यावी, मला तिकीट द्यावी वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यानंतर मग ते म्हणले चर्चाचं भरपूर रान उठलं होतं त्या सगळ्या प्रश्नावरती. आणि सुजय विखे पाटलांनी एक स्टेटमेंट केलं होतं की पवार साहेबांनी मला तिकीट द्यावी आणि मी त्यांच्या नातूसारखा आहे असं ते म्हणले होते. माझा हट्ट त्यांनी पुरवावा किंवा माझी इच्छा त्यांनी पूर्ण करावी असं ते म्हणले होते. त्यावेळेला शरद पवार साहेब म्हणले होते की सुजय विखेंचे हट्ट पुरवण्याची जबाबदारी माझी नाही. माझ्या घरातील मुलांचा हट्ट मी पुरवेन, पण दुसऱ्याच्या मुलांचा हट्ट मी का पुरवू? म्हणजे माझ्या नातवाचं मी कौतुक करेन, दुसऱ्याच्या नातवाचं मी कशाला कौतुक करेन. त्या कॉमेंटवरती खूप अग्रलेख सुद्धा लिहिले गेले होते. मग दुसऱ्यांच्या पोरांनी आणि दुसऱ्यांच्या नातवांनी फक्त ह्यांच्या कार्यक्रमात काय खुर्च्या टाकायच्या आणि सतराच्याच उचलायच्या काय, अशा पद्धतीपर्यंत वर्तमानपत्रात आणि मीडियामध्ये चर्चा झालेली होती. असो, सांगण्याचा मुद्दा असा की पवार साहेब जेव्हा एखादं स्टेटमेंट करतात त्यावेळेला त्याच्यामध्ये एक वेगळा अर्थ असतो आणि तो अर्थ समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याच दृष्टीनं एवढा प्रचंड आणि एवढा जबरदस्त आव्हानात्मक चॅलेंजिंग विजय मिळवून सुद्धा शरद पवारांनी एक मेख मारली होती. आणि ती म्हणजे कुठली मेख, तर माणसं आपलीशी करणं विविध मार्गांनी, यामध्ये फडणवीसांना यश आलं, ही ती कमेंट होती. आणि ही मेक लक्षात आली आणि बच्चू कडूंनी प्रतिक्रिया देताना सांगितले सुद्धा. बच्चू कडू काय म्हणले की पवारांनी काय कौतुक केलं नाही, ते म्हणले पवारांनी काही सुद्धा कौतुक केलेलं नाही म्हणले. ते बच्चू कडू म्हणले पवार साहेब कौतुक करतात तेव्हा निशाणा कुठं असतो सांगता येत नाही. म्हणजे शक्यतो ते कौतुक करत नाहीत, ही एक वस्तुस्थिती आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचंही त्यांनी कौतुक केलेलं नाही. पण त्यांच्या या कौतुक वजा बोलण्यातली मेक खोच फडणवीसांच्या लक्षात आल्यानंतर फडणवीसांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे
ती फार बोलकी आहे आणि ती म्हणतात की एकेकाळी पवारसाहेब सुद्धा माणसं जवळ करत असायचे, त्यांचे सर्व पक्षात मित्र असायचे आणि त्या जोरावरती ते आपल्याला पाहिजे ते लोक निवडून आणायचे. आता आमचे सुद्धा वेगवेगळ्या पक्षात मित्र आहेत, आम्ही सुद्धा माणसं जोडलेली आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला यश मिळालेलं आहे. अशा पद्धतीची एक अत्यंत संयमी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली आहे. मित्रांनो, मला आपल्याला हे सांगायचं की शरद पवार साहेब म्हणजे राजकारणातले एक महान व्यक्ती आहेत. महाराष्ट्रातलंच नाही, देशातलं महान व्यक्तिमत्व आहे. त्यांनी उन्हाळे, हिवाळे, पावसाळे, हिवसाळे सगळंच बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या तोडीचा माणूस कोणीच नाही आहे. पण त्यांना चॅलेंज देऊन देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे यायला आलेले आहेत आणि त्यांच्या चालीसुद्धा यशस्वी होत आहेत. शेवटी राजकारण हार जीत होत असते, नाही असं नाही, परंतु देवेंद्र फडणवीस यांनीही हे सिद्ध केलेलं आहे की आम्हीही काही कमी नाही आणि त्या दृष्टीनं त्यांचा हा वाटचाल आहे. मला फक्त एक म्हणायचं आहे की शरद पवार साहेबांनी ते काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसचेच लोक कसे पराभूत केलेत याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो. म्हणजे आपल्याच पक्षातल्या लोकांना कसं पराभूत करावं, आपल्याला नको असलेला उमेदवार म्हणजे आमदार असेल नंतर आणखी कोणी, त्याला कसं पराभूत करायचं, त्याचा पत्ता कसा कट करायचा, याबद्दलची PhDच्या कितीतरी PhD्या पवारसाहेबांच्या झालेल्या आहेत. पण त्यावेळेला पवारसाहेबांचं कौतुक होतं. पवारसाहेब ज्यावेळेला असा एखाद्याला धोबीपछाड द्यायचे, पवारसाहेब ज्यावेळेला एखाद्याचा गेम करायचे किंवा पवारसाहेब ज्यावेळेला एखाद्याचा रोखायचे, त्यावेळेला पवारसाहेबांच्या कौशल्यावरती चर्चा व्हायची. किती मुरब्बी राजकारणी आहे अशी मीडियात चर्चा व्हायची. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट करतात तेव्हा लोक त्यांना चाणक्य म्हणतात आणि तीच गोष्ट देवेंद्र फडणवीस करतात तेव्हा मात्र त्याला ब्राह्मण्य म्हणायचं, त्यांना कुत्सितपणानं बघायचं त्यांच्याकडे. मला वाटतं हे बरोबर नाही आहे. राजकारणामध्ये एखाद्याचं कौतुक सुद्धा कधीतरी मन मोकळं करून करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.